गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. तर तुम्हाला थोडंफार अंदाज आलाच असेल की माझा आवाज आता परत पूर्ववत होत आहे आणि माझा खोकला ऑलमोस्ट जात आलेला आहे. थँक्यू गॉड आणि थँक्यू ऑल तुम्ही लोकांनी मला इतकं म्हणजे गेट वेल सूनच्या विशेस वगैरे दिल्या त्याबद्दल. कदाचित देवानेच पाठवलं. काल मला एक औषध ज्याची मी वाट बघत होती, लाईक ते माझ्यासाठी रामबाण उपाय वर्क करतं आणि ते मला अचानक माझ्या समोर प्रकट झालं. लिटरली म्हणजे खरंच मी स्वप्नात पण विचार नव्हता केला किंवा मी काही एफर्टच घेतले नव्हते की ते मागवायचं किंवा काही. आणि अचानकच काल एका फ्रेंडच्या थ्रू म्हणजे ती सहजच बोलली की अरे माझ्याकडे आहे ना, मी देते ना, असं करून तुला खोकला झालाय का. आणि शी लिटरली गॉट दॅट मेडिसिन फॉर मी, मीन्स शी ऑलरेडी हॅड इट आणि जस्ट मला ते मिळालं आणि मिरॅकल. आणि आज मला लिटरली बरं वाटतंय, टचवूड. तर देव पण म्हणाला असेल की बाबा तू इतकी मेहनत घेते, इतकं तू हे करते, पॉडकास्ट बनवते. कारण काल माझी हालत खरंच खूपच बेकार होती. म्हणजे अचानकच मी मिड ऑफ द पॉडकास्टमध्ये होती. आधी सुरुवातीलाच थोडं असं असलं असतं तर मी पॉडकास्ट कदाचित केलं पण नसतं. पण मिड ऑफ द पॉडकास्ट होती आणि अचानकच मला इतका खोकला लागला. मला तुम्हाला एंडला कालच्या पॉडकास्टच्या जाणवलंच असेल की माझा आवाज थोडासा असा कापत होता हळूहळू. तर म्हणजे शेकी होत होता. तर बेअरच होत नव्हतं, म्हणजे कंटिन्युअसली उबळ येते ना खोकल्याची, तसं काहीसं होत होतं. आणि ते कदाचित देवाने बघितलं असेल आणि देव म्हणाला नाही, या DBS वाल्यांची तर टाक्की केलीच पाहिजे. ऐसा कैसा, तुम्हारी आवाज ही तुम्हारी पहचान है, सो आय एम देअर विथ यू. आणि बस हे घे बालिके, हे घे औषध घे आणि एकदम खणखणीत आवाजात पॉडकास्ट कर. सो आज मी एकदम खणखणीत आवाजात पॉडकास्ट करणार आणि एकदम ठणठणीत बरी झालेली आहे. सो आजचं पॉडकास्ट कोणावर असणार आहे? ऑफकोर्स आज विकेंडचा वार आहे, तर आज कोणावर तरी जबरदस्तच असणार आहे. सो हे आपण एक सिक्वेन्समध्ये करतो. तर तसंच आजच्या सिक्वेन्सप्रमाणे काल खाजी झाली, तर आज तिची शिळ्या ताईला आपण घेऊन आलेलो आहोत. सो आजचं पॉडकास्ट असणार आहे द वन अँड ओनली माऊस क्वीन, द चाळ क्वीन. झोपडपट्टी काय असतं? झोपडपट्टी म्हणजे काय असतं तुम्हाला माहिती आहे का? माझे वक्तृत्व स्किल बघितले का? वक्तृत्व स्किल्स नाही आहेत, ते भांडायचे स्किल्स आहेत. अरे देवा, म्हणजे वक्तृत्व भांडण्यामध्ये तर एक नंबर काम करता यायचं. इतकं म्हणजे कचा, कुठेही फंबल नाही, कुठेही काही नाही, कुठे आ इ उ नाही, कुठेही अडखळली नाही. एकदम सरसर. भांडण्यामध्ये तर कोणीच मांसाचा हात धरू शकत नाही रे बाबा. आणि तोंड तर नाहीच नाही. भांड. त्याच्यावरनंच कळलं तू कुठली आहेस ते. म्हणे की झोपडपट्टी असं असतं का, असं बायका असतात का, असं लोकांना वाटतं. ते कुठं काय बघितलंय काय माहिती, आमच्याकडे तर असं नसतं. अरे आमच्याकडे काय ते दिसतंय, जे धडधडीत दिसतंय डोळ्यांना, आमच्या कानांनी आम्ही ऐकतोय. आणि तू म्हणे की असं काही चाळीत भांडतच नाही, चाळी म्हणजे असं नसतं, चाळीत असं नसतं. अरे बाकीच्या बायका नसतील, पण तू तर पक्की आहेस ग, पक्की टमराल क्वीन. बोलते काय आणि करते काय? बोलते एका बाजूला, भांडत नाही आणि भांडतेच आहे नुसती. बसायचं आणि भांडायचं नुसतं. हावभाव बघा, बापरे, अशी तळमळते ना, अशी तिलमिली जाते ना, तिलमिल हो जाते वो. आणि असं बापरे, चेहऱ्यावरचे हावभाव, दात ओठ चावून आपली भांडायला येते कचा. सो सुरू करूया. काहीसा आधीच्या बॅकलॉग आधी क्लिअर करूया आणि नंतर मग ह्याच्यावर जरा मावसाची टाक्की करूया आपण. सो लेट्स स्टार्ट टुडेज पॉडकास्ट. तर गणपती आगमनाच्या दिवशी हिचं ताटच रेडी नव्हतं बाबा औक्षणाचं. आणि तरी पण ही आधी लवकर झोपली होती, आराम करत होती, कारण सकाळी लवकर उठायचं होतं ना मेकअप करायला. असं ही स्वतःच म्हणाली आहे की मला जेव्हा मेकअप करायचं असतं, रेडी व्हायचं असतं, तर तेव्हा मी लवकर उठते. काही गोष्टी करण्यासाठी मी स्वतः ते एफर्ट घेते. तर ही अशा गोष्टींसाठी एफर्ट घेते. म्हणजे जेव्हा हिला क्वेश्चन आला होता की तू कसं काय, म्हणजे असं काही असलं प्रोग्राम वगैरे तर तू एकदम रेडी वगैरे व्हायला कसं, आम्हाला तर वेळच मिळत नाही. तर ती म्हणते की मी रेडी होण्यासाठी स्पेशली वेळ काढते, मी लवकर उठते
आणि त्यासाठी मी लवकर झोपते. म्हणजे ते मला रेडी होणं जास्त महत्त्वाचं आहे. बाकी आरास बिरास काय ते काय करायचं ते करतील. ती आली आहे ना त्यांची मसरीवाली ताई, ती आणि तिची 2 पोरं आणि हे काय ते अब्बा डब्बा जब्बा आणि जे पण कोण आहेत त्यांना काय करायचं ते करू दे बाबा. मी झोपते. माझी स्किन एवढी खड्डेवाली, तशी पण खड्डे नाही तर अजून खड्डे होतील, ते विजिबल होतील. किती फिल्टर मारा, किती लाईट मारा, ते छुपाय ना छुपता ये वो अगली राज आहे. असं आहे हिचं थोबाडाचं सीन. किती बाबा म्हणजे किती माझ्याकडे ना फोटोज आणि किती हे येतात की बघ बघ कसं कसं. अरे मला माहिती आहे, मला दिसतं, मी बघितलंय खरंच. काही असर होत नाही. पण जाऊ दे, काही लोकांना ना दिसून पण आंधळ्यासारखं करायचं असतं तर त्याला आपण काहीच नाही करू शकत. आणि रियालिटी लोकांना बोचते, त्याच्यामुळे ते एक आणि एक वेगळं आहे. ते आपण नंतर बोलणारच आहोत कचावाल्या पार्टमध्ये. तर ते ही लवकर झोपली बाबा. तिकडे जाऊ देत, माझं डोकं दुखते आणि मला काहीतरी असं कारण सांगून झोपली. आणि सकाळी बाबा बाकी काही सगळी तयारी नंतर, पहिले आपली आधी स्वतः एकदम तयार झाली, नट्टापट्टा वट्टा करून चट्टाबट्टा. आणि ते बाप्पा आले तरी हिचं काही तयारच नाही. आपलं वाट बघताय. दरवर्षीचं नाटक आहे हिचं. हिच्यापेक्षा नंतर झोपलेले उठले, जाऊन सगळं बाप्पांना घेऊन आले, सगळं काही एकदम फ्रेश झाले, एकदम आरोळ्या ठोकतायत. आणि हिचं काय, हिचं आपलं अजून माझं नीट बरोबर घडी बसली की नाही माहेश्वरी साम्राज्याची. आणि कशी दिसते मी, खड्डे तर लपलेत की नाही. अरे 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 परत ते काम केलं ना तर खड्डे परत ते दिसायला लागले. तर ते थोडी बुजवायला गेली, लाली लिप्ती करायला, लिप्पा पोती करून आली जरा अंबुजा सिमेंटने. त्याच्यानेच बुजतात माझे खड्डे, नाही तर मला दुसरं काहीच काम करत नाही. तर ते सगळं करत होती. तर सिमेंट सुकायला थोडा वेळ लागतो ना, तर ते सुकवत बसलेली वरती. आलेच म्हणून ते देवाने पण हिला रिजेक्ट केलं. हिच्याने दरवाजाच उघडला नाही. आणि मग तो मान मिळाला ताईंना. बरं झालं, असंच पाहिजे. आणि आता नर्स मैत्रीण शोधून आणले. तुम्हाला माहिती आहे ना, माझी ती नर्स फ्रेंड ती ना टकली झाली होती. ती मला म्हणाली की काय गं, मी काय करू, मी टकली होती. तर मी पण तिला म्हणाली की अगं तुझं काय, मी पण टकली होते. म्हणजे मी मान्य करते, बघा माझे केस असे ना असे हे झाले होते, विरळ झाले होते. आणि मी मान्य करते, मी आहे ना ब्लो ड्राय करते आणि मध्ये मध्ये सेट करून येते केस पार्लरमध्ये. म्हणजे मान्य करते याचा अर्थ तू खोटं बोलते आणि आता तुझं खोटं पकडलं गेलंय आणि आता तू ते मान्य करते म्हणे. वक्तृत्व स्किल्स. मान्य करते हा शब्द आपण तेव्हाच वापरतो जेव्हा आपण कुठली गोष्ट आधी डिनाय करत असतो आणि नंतर ती गोष्ट आपण एक्सेप्ट करतो, तेव्हा त्याला आपण मान्य करतो असं म्हणतो. ओके, सो तू आता ते मान्य करते याचा अर्थ तू ते मान्य करत नव्हती, तू खोटं बोलत होती. तू असं म्हणत होती की माझ्या ह्याच्याने केस असे झालेत, त्याच्याने ते केस असे झालेत, किंवा असे नाहीच आहेत माझे केस, असे घने मुलायम काले बाल खिले खिले मतवाले बाल, असं तू खोटं लोकांना दाखवत होती. पण खरे तर तुझे एकदमच बिलकुलच घने मुलायम पांढरे बाल खिले खिले हे टकले बाल असे आहेत. तर ते तू आत्ता मान्य करतेस, बरोबर की नाही मावसार? आणि कोण नर्स मैत्रीण काय पण बोलते, फेकाडी कुठची, स्वतःच लावते. तुलाच गरज आहे त्याची जास्त. स्वतःवर आधी उपाय कर. मी काय ती बेबी हेअर. तो मला तो गोविंदाचा मूवी आठवला. कुठचा तो एक मूवीमध्ये ना बेबी स्टेप्स तसं ह्याचं बेबी हेअर. आणि तुम्ही फरक बघूच शकता. आणि हे बघा इथे असे दिसत होते, पहिले मी ऐसी थी अभी भी मी वैसी ही हूँ. कारण मला तर काहीच फरक दिसला नाही मावसाड, फ्रँकली स्पीकिंग. म्हणजे ऑलवेज आय स्पीक फ्रँकली ओनली. पण मला काहीच फरक दिसला नाही, समजलं. दोन्ही याच्यामध्ये सेमच दिसत होती. दोन्ही याच्यामध्ये तो एकच तिच्याकडे एक फोटो आहे कुठला तरी, माहिती नाही, मळवड भरलेला. तो कुठला तरी एक दाखवते, तो स्किनच्या बाबतीतला आहे. तो एक ब्लॅक अँड व्हाईट फोटो बरोबर कलर फोटो चिपकवते आणि दाखवते डिफरन्स. पण केसाचं तर काय आहे ना, पहिले बी मी टकली ती, अभी बी मी टकली ही हूँ. तर त्याच्यामध्ये डिफरन्स दाखवण्यासारखा काही नाहीच आहे याच्याकडे. सो दॅट वॉज अबाउट द प्रमोशन. तर कुठेच सोडत नाही, त्या गणपतीचा फेस्टिवल असू दे वगैरे. आणि मुळात ह्यांना ना प्रमोशन आणि ॲडव्हर्टाईज किंवा आपण ज्याला काय बोलतो, तो एक वर्ड आहे पण मला आता तो नेमका आठवत नाही आहे. एनिवेज, जे म्हणजे ॲक्टर ॲक्ट्रेसेस वगैरे करतात तर ते फरकच कळत नाही. एन्डॉर्समेंट या what you do is promotion, मावसाळ, आणि what they do, the actors do, that is an endorsement. तर एन्डॉर्समेंट आणि प्रमोशन ह्याच्यामध्ये काय फरक आहे तो जरा बेसिक फरक जाणून घे आणि नंतर मोठ्या डेंगे हाक.
म्हणजे हे नॉट ओन्ली मावसाड, हे सगळ्याच DBSला लागू होतं. जे पण असं बोलतात की तुम्ही त्यांना बोलत नाही आणि आम्हाला, कारण ते ना एकनिष्ठ असतात. एन्डॉर्समेंट एका ब्रँडची केली जाते आणि त्या ब्रँडची एन्डॉर्समेंट जेव्हा तुम्ही करता तेव्हा तुम्ही त्या ब्रँडशीच बांधलेले असता. कॉन्ट्रॅक्ट असतं ते तुमचं. काय आज हा ब्रँड तर उद्या तो ब्रँड, आज माय विश तर उद्या हिज विश, उद्या हिज विश तर परवा हर विश, असं तुमचं चाललेलं असतं. असं नाही चलता भाई, ये ना चॉल बे. तर त्याच्यामध्ये आणि तुमच्यामध्ये खूप फरक आहे आणि स्वतःला काहीतरी समजू नका. आणि फर्स्ट ऑफ ऑल तुम्ही तर कुठलेच नाही आहे रे. म्हणजे आता तर जी काय ती चळवळ आणि काहीतरी असं हे आलंय ना, आता एक आली, एक लाट आली एक विचारांची, ज्याच्यामध्ये असं बरेच असे दिग्गज कलाकार किंवा जे सॉर्टेड लोक आहेत ते असं काहीतरी म्हणत आहेत की अर्ध्या हाळकुंडाने झालेले, पिवळे झालेले लोक आजकाल स्वतःला इन्फ्लुएन्सर्स समजायला लागले आहेत. तर म्हणजे काही लोक टिकटॉकर्सच्या बाबतीत वगैरे असं लोकांचं जे आहे, म्हणजे जे खऱ्या कलाकारांनी जो आक्षेप घेतलेला आहे, विच इज आय थिंक खरंच ती ना पुढे गेली पाहिजे चळवळ. आणि खरंच त्याच्या विरोधात म्हणजे अशा लोकांच्या जे स्वतःला काहीतरी म्हणजे कोणाची बरोबरी करायला लागले आहेत, अतिशहाणे समजतात, मावसाडसारखे लोक, ह्यांचे बरोबरच म्हणजे यांना ना यांची लायकी दिसलीच पाहिजे. सो आय सपोर्ट दॅट कॉज, आय सपोर्ट दॅट व्हॉट एव्हर जे काही त्यांनी जे स्टार्ट केलं आहे ते. आणि ऑल्सो मी जे ते कपड्यांच्या बाबतीत बोललेली प्रिंट्स, देवाचे प्रिंट्स, तर त्याचं फर्स्ट इनिशिएटिव्ह मी घेतलेला आहे. एक पायरी मी चढलेली आहे, ते मी एक जिथे पोचवायचं होतं तिथे पोचवलं आहे. अजून एक गोष्ट मी केलेली आहे, बट इट विल टेक टाईम. कारण मला असे DMs येत आहेत, काही लोक विचारत आहेत की काय झालं ताई, काय झालं, हे अजूनही असंच करतायत, हे अजूनही घालतायत वगैरे. तर कसं आहे ना, हे थोडासा सेन्सिटिव्ह पण इश्यू आहे आणि थोडंसं वेळ लागतो, काही गोष्टी होण्यासाठी वेळ लागतो. सो आय थिंक घाई नाही केली पाहिजे, स्टेप बाय स्टेप आपण करू, रिमाइंडर्स पाठवू. काय होईल काय नाही होईल त्याची मी तुमच्याशी अपडेट शेअर करेनच, पण ट्राय करते आहे मी. माझ्या परीने माझे पूर्ण प्रयत्न चाललेले आहेत. जेव्हा पण काही असेल तर मी तुमच्याबरोबर शेअर करेन. सो कमिंग बॅक टू मावसाड, दुसरी गोष्ट म्हणजे जॉ लाईन्स नसतात ग बाई, जॉ लाईनच असते, एकच लाईन असते, जॉला एक लाईन असते ती. म्हणजे काय तू जॉ लाईन्स उगवते की काय, दाढी आहे का? जॉ लाईन्सवर मी काम करते. जॉ लाईन्स म्हणजे जॉ लाईन्स आता चांगल्या होत आहेत, जॉ लाईन्स. अरे लाईन्स आहेत की काय हे, म्हणजे काय मावसाड तू काय आहे, कसली ग तू? आधी ना नीट बोलायला शिक येडीबाई. पट येडीबाई. अरे ते येडीबाईवरून आठवलं, अरे चच्चूने पण मान्य केलं. चच्चू आपले पॉडकास्ट ऐकतं वाटतं, त्याला पण बरोबर एकदम मान्य आहे, एकदम म्हणजे सहज असं तोंडातनं निघून गेलं त्याच्या. येडपटच आहे ती, बरोबर. चच्चू माहेश्वरी साम्राज्याला आग लावायला निघाली होती. कुछ नहीं हुआ है. ओ माय गॉड, हिंदी कशाला मध्येच हिंदी, कसली गावठी बाई आहे रे, बरोबर येडीबाई, येडी. जळलं मेलं ते माहेश्वरी साम्राज्य. आणि फुला आपले डायलॉग म्हणजे असं जे पॉडकास्ट मावसाड पण नीट ऐकते आणि मला कॉपी करायला मावसाड स्वतःच बघ, तू तेरा देख, तुझ्या ते फालतू काहीतरी आहे ना, ते तुझं ते गावंडळपणा ते तुझ्याकडेच ठेव आणि तू तेच चालू ठेव. उगाच माझी काहीतरी स्टाईल, आठवले म्हणून बोलले. अरे काय तर मी बोलते म्हणून लगेच असं माझे डायलॉग चोरू नकोस. लगेच कसे म्हणते, आठवले म्हणून मी आता आठवले तर सांगते काय, कशाला ना उगाच स्किल असतं ते. तुझ्यासारख्या नॉनसेन्स बाईला नाही समजणार आणि येणार तर त्याहूनही नाही. उगाच प्रयत्न पण करू नको, करू. नाही हो पायल बा तुमसे, हट येडीबाई. एकतर मुळातच डॉग्सना दूध द्यायचंच नसतं. आता मी एक स्क्रीनशॉट शेअर करणार आहे, ज्याला जे वाटायचं आहे ते वाटू दे. आय जस्ट डोंट केअर, आय जस्ट डोंट गिव्ह अ डॅम. ओके, कारण म्हणजे ही स्क्रीनशॉट लावते तेवढं तर मला अक्कल आहे, तेवढं मला माहिती आहे. मी रिसर्च करते, त्याला अभ्यास म्हणतात. बघते, शोधते, विचार करते आणि मग ते लोकांना समजावते, दाखवते, त्यांच्यासमोर प्रूफ ठेवते, सायंटिफिक आधार घेते, प्रत्येक गोष्टीला बेसलेस बोलत नाही. सो व्हॉट, जर मी ते त्याच्यासाठी गुगलचा उपयोग करते
मोठी तू 150 आणि त्या चड्डीला अक्कल शिकवली होती ना, की ती हे करते तिथून तिथून गुगलवरून शोधून काढते. हा काढते. मला फक्त पेमेंट घेण्या व्यतिरिक्त गुगलची मदत घेण्याचं पण माहिती आहे. मी तेवढं गुगल वापरते. सो माझ्या ग्रोथसाठी मी ज्या प्रोफेशनमध्ये आहे, जे काही काम करते त्यासाठी मला वेळोवेळी हेल्प लागते, ती मी घेते. माझं काम बेस्ट पॉसिबल लोकांपर्यंत पुट फॉरवर्ड करण्यासाठी मी गुगलचा उपयोग करते. तुझ्यासारखी तर नाही आहे ना मंद येडीबाई. हट हुर्र, हट हट हट. सो ना येडीबाई, ह्याचं ना जरा तुम्ही सगळे DBS वाले जे कुत्र्यांना स्पेशली स्वतःच्या कॉन्टेंटसाठी वापरताना तुम्ही ना, म्हणजे ना तेच तुमचा कर्मा तुम्हाला भोवणार आहे. हे लिहून घ्या. तुम्ही कर्माचे बिलीवर आहात ना, खूप मोठं कर्मा करता ना, कर्मा तुम्हाला एकदाच तुम्हाला फुल टॉस तुमचं होणार आहे. बघा तुम्ही हे म्हणजे ह्याच्यातलं ना एक शब्द आणि शब्द अगदी मनापासून बोलते. कारण मला जितक्या तळमळीने DM येतात ना, जितक्या तळमळीने लोक DM करतात की ताई प्लीज काहीतरी कर, काहीतरी वाचव त्यांना, काहीतरी बोल, काहीतरी कर जेणेकरून ह्यांना समजेल. ती तळमळ आहे ना, ती तळमळ नाही, ते तळतळाट आहेत आणि ते तुम्हाला लागल्याशिवाय राहणार नाही. खरंच खूप बेकार. म्हणून मी आज फायनली हा स्क्रीनशॉट लावलाय. आणि तुझी मैत्रीण चड्डी ती मोठी सांगते ना, गॅस्ट्रो झालेला माझ्या डॉगोला आणि मग तो गेला वगैरे, तरी पण तुम्हाला नाही ना, अक्कल नाही ना तुम्हाला. तुझी जर एवढी दानत आहे ना भिक्कारडे, कारण तू आहेसच दळिद्री झोपडपट्टी, खरंच आहेस. इतकी दानत आहे ना तर डॉग फूड आण, इतकी दानत आहे ना चिकन आण, जे ते खातात ते दे. तुला 1000 वेळा सांगितलं दूध देऊ नको, तरी तू दूधच देते. दही दे, तिथे लिहिलं पण आहे योगट, यू कॅन गिव्ह योगट, पण ते पण तुला नाही द्यायचंय. मोठे मटके आणते, मी मटक्यात लावणार, हे देणार ते देणार. तर ठीक आहे, चल तू तेवढी तुझं नाही ना, तू तेवढं नाही, तुझी परिस्थिती नाही, गरीब आहेस, म्हणजे भिकारी आहेस तू. म्हणजे भिकारी इन द सेन्स आहे पैसा पण तो नाही आहे, फक्त ना लोकांना ओरबाडायलाच आहे आणि दानत नाही आहे. नुसतं श्रीमंती असं पैशाने असूनच नसते ना, श्रीमंती दानत पण असते, देण्याची दानत पण लागते माणसाकडे. तर ती तर तुझ्याकडे नाहीच आहे. तुला फक्त त्या दस्तुरीला कॉन्टेंट म्हणून उपयोग करून घ्यायचा आहे. तुला माहिती आहे तिला दाखवून व्ह्यूज येतात तर ते करते मुद्दामून, आणि अशा ह्याच्यामध्ये दाखवते की कॉन्ट्रोवर्सी होईल. म्हणजे अगेन तू आता तेच केलं आहेस. आणि हे ना तुला नाही भोवल्याशिवाय राहिलं ना मावसाड, बघ वेळ राहता सुधर. खरंच खूप वाईट होणार. नाही तर तुझी ना खरंच कोणी कंप्लेंट केली ना, आणि मी इवन आय एम ट्राईंग फॉर दॅट, कारण हे अतिशय वाईट आहे. तू गरम दूध दिलंस तिला, एक तर मुळात दूधच द्यायचं नसतं. दुसरं काही खायला घालण्याची तुझी दानत नाही. त्याच्यानंतर दही देण्याची पण तुझं तेवढं तुझे एफर्ट्स घेण्याची तुझं हे नाही, फुरसत मिळेल तर तू करणार, तर ते पण नाही तू करू शकत. तर ॲटलिस्ट जरा ते थंड करून तरी द्यायचं होतं, तर ते पण नाही. गरम उकळतं, तू का मग सांडशीने उचललंस ते दूध? उचलायचं होतं ना बेअर हँडने. तुला चटके लागतात तर ती काय हे नाही आहे का, सजीव नाही आहे का, तिला नाही लागणार चटका? त्याच्यानंतर जरा मग ते थंड करायचं, एका ग्लासातनं दुसऱ्या ग्लासात करायचं, थंड करून तरी द्यायचं, ते पण नाही. ती काय, तुला काय वाटलं बाहेर पाऊस धोधो कोसळतोय म्हणून तिला गरम दूध द्यावं जे तिला पिता पण येणार नाही? आधी तर तिला मोठी असं सांगत होते तिला लाड करून हवे असतात ना, तर ती असं करते आणि नंतर मग बोलते पी ना अजून किती, पी ना. ती त्याच्यासाठी नाही, ती गरम आहे म्हणून ती थांबलेली. उगाच स्वतःचा मोठेपणा नको दाखवूस. किती गो बाई मी हुशार, तुझ्यासारखी अडाण छाप बाई नाहीये, अख्ख्या दुनियेत नाहीये. इतकी अडाण छाप आणि भिक्कार छाप बाई आहेस ना तू, की तुला स्वतःला पण त्याचा अंदाजा नाहीये. काय करते, काय वागते आणि काय तू दुसऱ्यांना म्हणते सुशिक्षित अडाणी. ते तर सुशिक्षित अडाणी असतील, तू तर अशिक्षित आहेस, अडाणी आहेस आणि म्हणजे काहीच नाहीये. तू कुछ भी नाहीये अदर दॅन यू आर ओनली अ येडीबाई. आहेस तू, येडीबाई. हट हुर्र फट. आज तुला चांगलंच झोंबेल, पण मला ते झोंबवायचंच आहे, कारण जे तू दस्तुरी बरोबर करतेस ना, दॅट इज अनएक्सेप्टेबल. आणि जे कोणी ॲक्टिव्हिस्ट असतील, जे कोणी हे पॉडकास्ट ऐकत असतील, त्यांनी तो शॉर्ट बघावा आणि त्यांनी योग्य ती ॲक्शन घ्यावी, योग्य त्या अथॉरिटीजना इन्फॉर्म करावं, त्या दस्तुरीला कुठेतरी व्यवस्थित जागी पोचवावं, ह्याची काळजी घ्या. खरंच ह्या बाईने तिला गरम दूध दिलं आणि गरम ती
तिने 2 सेकंडसाठी ते असं जिभेने हे केलं आणि ती लांब झाली तर म्हणते पी ना पी ना पी ना पटपट पी पटपट पी. मग ती परत लांब झाली तर म्हणते गरम आहे हळू 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 जरा हळू. अरे म्हणजे तुला माहिती आहे ना गरम आहे, तुझ्या घशात ओतू का हां? आणि बोलते मी पी ना पी ना पी ना पी ना पी ना पी ना होतो तुझ्या घशात, तिथंचा तो बंद होऊन जाईल. फालतू तुझा तो तमाशा लावलाय तो फालतू कुठची. स्वतःवर जरा कर ना, स्वतः करून बघ स्वतःला सहन होत आहे का. प्राण्यांना देतो तर स्वतः जरा विचार करायचा ना आपण काय करतोय काय नाही. उगाच नाही घरातले पण तुला येडीबाई बोलायला लागले. येडी कुठची, येडी 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 येडीबाई हट हुर्र. आता येते मी मूळ मुद्द्यावर, त्याच्यावरती मी जास्त म्हणजे जास्तच बोलणार आहे, पण ठीक आहे पॉईंट टू पॉईंट थोडक्यात बोलण्याचा प्रयत्न करेन. तर मला हे म्हणायचं आहे की एक तर तो डायलॉग आहे ना तुमचा 15-20 मिनिटाच्या याच्यावर जज करतात 15-20 म्हणजे तो डायलॉग आधी मारणं बंद करा. कारण जे ऑब्व्हियसली तुम्ही दाखवणार त्याच्यावरच तुम्हाला जर कोणी असं जजमेंटल होऊ नये असं वाटतं किंवा तुम्हाला जज करू नये असं वाटतं तर ते 15 मिनिटं पण तुम्ही नका दाखवू, किंवा तुम्ही राधा त्या 15 मिनिटामध्ये जे काही दाखवता ते व्यवस्थित दाखवा. तुम्ही असं नका आव आणू की बाबा आम्ही जे दाखवते ते लोकांनी एक्सेप्ट केलंच पाहिजे. ओके, दॅट इज नॉट गोइंग टू हॅपन. कोणाच्याच बाबतीत नाही. हे मी स्वतःला पण लागू करते की माझ्या सगळ्याच गोष्टी सगळ्यांनाच पटतील असं नाही आहे आणि आय एक्सेप्ट दॅट होल हार्टेडली. तर ते पण या DBS वाल्यांनी जरा शिकावं, जरा आत्मसात करावं की तुमच्या प्रत्येक गोष्टी, आणि स्पेशली जे चूक आहे ते चूकच आहे. आता आजचीच गोष्ट, त्या हा दिवाणीचं मी इथे एक स्क्रीनशॉट लावते. ते मी ऑलरेडी काल ते हे केलं होतं, स्टोरीला लावलं होतं. तिच्या आईचं लाडू वळणं चाललंय. तिने सांगितलं की मी नैवेद्य आधी देवाला दाखवल्याशिवाय आम्ही खाणार नाही, मी आमच्यामध्ये अशी पद्धत आहे, आम्ही नैवेद्य दाखवणार आणि नंतर खाणार. आणि नंतर मग तिने मुलांना दिलं लाडू. ठीक आहे, लहान मुलं आहेत, लहान मुलांना आपल्याला पण असं वाटतं की लहान मुलांची रिॲक्शन बघावी वगैरे, आणि मस्त वाटतं. म्हणजे मुलंही देवाघरची फुलं आहेत, देवाने खाल्लं काय मुलांनी खाल्लं काय एकच गोष्ट, म्हणून दिलं मुलांना, त्याच्याबद्दल आक्षेप नाही. मग नंतर हिने एक लाडू उचलला आणि पटकन तोंडात टाकला. पटकन तो खाल्ला तिने तो लाडू आणि त्याच्यावर रिॲक्शन वगैरे दिलं. तर त्याच्यावर काही लोकांनी कॉमेंट्स केल्या विच ऑफकोर्स शी पुट ऑन होल्ड. ज्या कॉमेंट तिने रिलीज केल्या नाहीत. इमॅजिन तुम्ही म्हणजे एवढ्या व्हिडिओला एवढे व्ह्यूज आहेत आणि व्ह्यूज नंतर तुम्हाला 3च कॉमेंट कसं पॉसिबल आहे. याचा अर्थ तुम्हाला बऱ्याचशा लोकांनी तिथे आक्षेप दाखवलेला आहे, तिने ते कॉमेंट्स होल्ड केले आणि नंतर त्यातली एक कॉमेंट रिलीज केली आणि त्यावर त्या बाईचं म्हणजे हा दिवाणीचं असं म्हणणं होतं की तुम्हाला एडिटिंग वगैरे कळतं. ओके, एनिवेज मी तुम्हाला ती कॉमेंटच दाखवते एवढं एक्सप्लेन करण्यापेक्षा, तर तुम्ही बघा मग मी पुढचं बोलते. सो अगेन हे सगळं मी ह्यासाठी बोलते कारण हेच 10-15 मिनिटाचं बघितलं, इथे पण तो डायलॉग आहे की 15 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये तुम्ही जज करता. अगेन हे ह्यांचीच म्हणजे सगळ्यांची मिलीभगत आहे, ही टोळी आहे DBSची, हॅज प्रूव्हन. आणि ह्यांचे डायलॉग्स, ह्यांचे विचार, ह्यांची बौद्धिक क्षमता पण एकाच लेवलची आहे. सो प्लीजच एक्सेप्ट इट, यू आर लाईंग अँड यू आर अ डॅम लायर. म्हणजे इतकी घाणेरडी माजलेली आणि इतक्या लेवलवरची मंदच्या बुद्धीची बाई मी कधीच बघितलेली नाही आहे, आणि ती तू आहेस. दिवाणी ढेमशी घुबड. म्हणजे खरंच मान, म्हणजे तुला कालच मी बोलली ना, मान तर नाहीच आहे तुला सन्मान पण नाही आहे, काहीच नाही आहे. युजलेस क्रिचर ऑन द अर्थ लिटरली. आणि माज बघायचा केवढा, आणि काय तर म्हणे की त्याच्यामध्ये गॅप होता. मग काय तुझी आई काय बाबा किती म्हणजे काय स्पीड काय तिचा लाडू वळायचा. कारण गॅप होता तर गॅपच्या आधी पण लाडू तेवढेच वळलेले होते आणि गॅपच्या नंतर पण लाडू तेवढेच वळलेले होते. त्याच्यामध्ये तर काहीच फरक वाटला नाही आम्हाला, सेमच लाडूंची संख्या होती. सो दिस इज जस्ट अन एक्झाम्पल. मला हेच सांगायचं होतं की हे तर तुम्ही डायलॉग मारूच नका, आणि एडिटिंग वगैरे आपल्यालाच सगळं काही समजतं. तुम्ही काही डायरेक्टर नाही आहात आणि तुमच्या व्लॉगचे एडिटिंग स्किल्स तर सगळ्यांना माहिती आहे. तर त्याच्यामुळे त्याच्यावर फ्लॉन्ट करण्यासारखं तर अजिबातच काही नाही आहे. सो प्लीजच. आणि मावसाडचं दुसरी गोष्ट म्हणजे कधी म्हणजे चुकून पण असं नाही निघत की मी बाई स्त्री वगैरे असं नाही. मी मुलगी आहे, मुलगी पण नाही मुर्गी आहे. मी सर्वसामान्य मुर्गी आहे. मुर्गी आहेस का तू, कोंबडी आहेस? मला माझ्या नवऱ्याने आणली आणि इथे ठेवले तर मग मी तिथेच राहणार ना. म्हणजे त्याच घरात म्हणजे पूर्ण वेळ ह्याच्यात आहे ना चच्चूला असं दाखवणं होतं की चच्चूला नाही जमत. आता चच्चूने मला असं ठेवलंय तर त्याला मी काय करू शकते. आणि मीच म्हटलं की आपण इथेच राहूया म्हणून. आता तसं पण सेटिंग या आय सी. म्हणजे ऑफकोर्स तू तर आता म्हणणारच ना, आता काय तुला तसा काही प्रॉब्लेमच नाही आहे, सगळा जुगाड झालेला आहे, सगळं सेट झालेलं आहे,
काटा काढलेला आहेस तू, काट्याने काटा काढून फेकलेला आहेस, त्याच्यामुळे आता काही तुला टेन्शन नाही आहे. पहिले म्हणजे तू जेव्हा होतं ना तुला तेव्हा तर म्हणजे तू सांगितलंय की आमचं किती प्रॉब्लेम व्हायचे आणि आमचे कसं ना भांडं लागायचं सारखं आणि मग असा आवाज व्हायचा आणि मग त्याच्यामुळे खूप हे. तेव्हा तू त्यांना सासूबाईंना तुझ्या स्वतःच्याच राहत्या घरातनं पाठवून दिलंस, त्यांनाच त्याचाच जुगाड केला. त्यांनी पण त्या गेल्या बिचाऱ्या, जाऊ दे मुलाचा संसार वाचवण्यासाठी त्या गेल्या आणि नंतर मग आता काय त्यांचा काही हेच नाही, तेव्हा आता प्रॉब्लेमच नाही, आता त्या नाहीच आहेत. तर त्याच्यामुळे आता तुला जास्त प्रेम आलंय, तू चाललंय त्यांच्यावरती. आणि आता ते बाबाजी आहेत, ते बाबाजींचं स्वतःच घर आहे म्हटल्यावरती त्यांना कुठे हे करणार, ते पण तू करू शकते. पण आता तसं काय नाही, इवलुशा भैरवशी गट्टी जमवून दिली तर इवलुशा भैरव बाबाजींबरोबर, बाबाजी फ्रेंडशिप आणि या माझे प्यारे दादा दादा प्यारे दादा असं करून आजोबा करून त्यांच्याबरोबर लावून दिले. तुझं चाललंय वरती संसार, एकदम भांड्याला भांडे लागतायत, आदळा पण होते, आवाज येतोय, आबाजी मध्ये मध्ये बोलताय, अरे जरा हळू पोरांनो असं वगैरे ते चालतंय. पण चालतंय असं हे सगळं मॅनेज झालेलं आहे. त्याच्यामुळे आता काही तुला घर वगैरे बदलण्याची आता काहीही घाई नाही. तर त्याच्यामुळे ते ढाचे तू कोणाला तरी दुसऱ्याला दे. आणि नंतर काय म्हणे की मी स्वतःच्या ह्याच्याने पैशाने घेतले घर आणि मी स्वतःच्या पैशाने तर तिकडे म्हणजे एक पैसा घेतलेला नाही. हे प्रत्येक वेळेला म्हणजे तू कोणाला सांगते, आम्हाला काय फरक पडतोय, तू कोणाकडून पैसा घे नको घेऊ, तुझ्या नवऱ्याकडनं घे, ते तुमचं आपापसातलं आहे. तुझ्या कोणते सबस्क्रायबरने मंद भक्तांनीच तुला कमेंट केले ना की बाबा जरा असं म्हणजे काही गोष्टी आपल्या प्रायव्हेट ठेवायच्या नाही, सगळ्या गोष्टी उलगडून सांगायच्या. जरा जाऊ दे, येडी बाई हिला काय कळतं, येडीला काय फक्त बोलता येतं, बोलता काय भांडता येतं फक्त, बाकी काही जमत नाही तिला काय समजणार आहे. नुसतं आपलं मी घर घेतलंय आणि मी असं घेतलंय आणि तेच म्हणून रखडलंय ते काय तर म्हणे मी घर घेतलंय. आणि ते खाजीचं तर अरे 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 बापरे, तिचं तर तिला काय पैसे देते नाही देते आम्ही कुठे बघायला गेलोय ते कळेलच, वेळ आल्यावर कळेलच, गोष्टी येतीलच बाहेर. ज्या ह्याच्याने खाजी म्हणजे इतकं ती आता हे झालेली आहे, नवीन घरामध्ये वैतागलेली आहे, तिला असं वाटतंय, कळलेलं आहे तिला, मान्य नाही करत ती गोष्ट वेगळी आहे, पण आपला निर्णय सपशेल चुकलेला आहे. त्या ह्याच्याने कधी ना कधी तरी उघड होणारच आहे यांच्यातलं काय ते. तिसरा पॉईंट का चौथा पॉईंट वॉटेवर असा होता हिचा की मी कधी माहितीये तुम्हाला, मी असं कोणाच्या घरात जाऊन पण कधी इथे बघितलेलं नाही की कोण काय करतं, कोण जॉब करतं, कोण कसे कपडे घालतं, कोण काय खातं काय पितं. तर मला काही म्हणजे मी कधी कोणाशी म्हणजे मला सवयच नाही गप्पा मारायला जायची किंवा मी गप्पा मारत बसली असेल वगैरे असं मी अजिबातच करत नाही. पण जसं तुमचं अपब्रिंगिंग असतं, जसं काही तुमचं जे असतं ना आजूबाजूचं तसे तुम्ही होता, तर लोक मला असं बोलतात. मी असं कोणाच्या ह्याच्यामध्ये पोक करत नाही, पण लोक असं ही असंच करते, ही असंच राहते, ही अशीच दिसते, ही असं म्हणजे असं बोलतात मला. तर मावसाड गोल गोल फिरवून काही होणार नाही. कोणाला येडा बनवते तू? आम्ही पण काय कोणाच्या घरात जाऊन, तुझ्या घरात तू कशी 5x7 मध्ये टमराल घेऊन बसते बघायला आलोय का? नाही आलो. आम्ही बघायला आलो का की टक 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 नक नक मावसाड तुझ्या तोंडावर तेल आहे का बघायला आम्ही आलो का? नाही. नक 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 चच्चू किती खड्डे तुझ्या तोंडावर बघायला आम्ही आलो का? नाही. त्याच्यानंतर टक 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 मावसाड टाकली आहेस की आहेस केस, तुझ्या आहेत केस तुझ्या डोक्यावर, आम्ही बघायला आलो का? नाही. ते तू स्वतः दाखवलंस की नाही? त्या बायकांच्या घरामध्ये तू जात नाही, पण त्या बायकांचे सोशल मीडियावर तर त्या नाही ना विकत आहेत आपली प्रायव्हसी किंवा आपल्या काही गोष्टी, आपला नवरा, मूल, खड्डे, केस, साडी, फिगर, हे ते सोशल मीडियावर नाही विकत ना. ते काय खातात काय पितात हे नाही विकत ना. तुम्ही विकायला काढलंय ना, फिर ग्राहक तो क्वालिटी चेक तो करेगा ना बाई. तर तू नको विकू, ग्राहक नाही बोलणार, ग्राहक को अधिकार आहे, बरोबर ना? सिंपल. त्याच्यामुळे ना ही बकवास बंद कर. कुठल्या गोष्टीला कुठेतरी जोडू नको आणि काहीतरी भलतंच बोलू नको. भांडणामध्ये असशील शहाणी, पण ना 0 तू काही कुठल्याही गोष्टी जोडशील आणि आम्ही खपून घेऊ, ते तुझे मंदभक्त खपून घेतील. येडे भक्त, येड्या राऊंडचे आहेत ते, त्यांना काय समजत नाही. तुला फॉलो करतात त्याच्यावरनच त्यांचा क्लास कळतोय. ज्यांची नेताच असा आहे, हमारा नेता जैसा नहीं हो, मावसाड जैसा नहीं हो, किसके जैसा ना हो तो मावसाड जैसा ना हो, असं
ज्यांचा नेता आहे ती प्रजा कशी असेल तर त्याच्याबद्दल मला काही बोलायचंच नाही आहे. त्याच्यामुळे ते त्यांच्यासाठी चालतं तुझं, पण आमच्याकडे ये नाही चलेगा, ये नॉ चॉल येडी मावसाड. राहिला अपब्रिंगिंगचा प्रश्न आणि कसं सराउंडिंग आणि लोक, आणि मग तसे लोक बोलतात, त्यांच्या कॉमेंटवरून त्यांचं कळतं की त्यांच्या बाजूला कसे लोक असतील, आजूबाजूला कसे लोक असतील. तर मावसाड कसं असतं ना, काही लोक असतात जे अपफ्रंट असतात, जे मनात आहे ते तोंडावर आहे, सरळ आहे, त्यांना काय ते विचार नाही करत, काय मागचं पुढचं बघत नाही. काही लोक असतात ना, त्यांच्या मनात एक असतं, ओठावर एक असतं. आणि काही लोक असतात ना, त्यांच्या मनात पण काहीतरी वेगळंच चाललेलं असतं आणि ओठावर पण काहीतरी वेगळंच असतं. आणि अशी माणसं सगळ्यात जास्त घातक असतात, जशी की तू ना दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवणारी आहेस. ढाय ढाय ढा ढा ढा. जसे माणसाच्या वृत्तीचे 3 प्रकार असं मी सांगितले ना तुला, त्यातली तुझी वृत्ती काय आहे, तसंच प्रत्येक माणसाला ना 3 चेहरे असतात. एक ग्रुपमध्ये म्हणजे 4 चौघांमध्ये बाहेरच्या दुनियेसाठी एक चेहरा असतो, एक त्याचा फॅमिली मेंबर्ससाठीचा एक चेहरा असतो जो तो फॅमिली मेंबर्सना दाखवतो, आणि एक चेहरा असतो जो स्वतःचा असतो, ज्याला म्हणतो आपण अंतर्मन. आणि स्वतःला जेव्हा आपण आरशात बघतो आणि स्वतःला विचारतो ना, ते त्याचे स्वतःचे सिक्रेट्स असतात, सगळ्यांचे असतात, तुझेच नाही सगळ्यांचे असतात. सो काही गोष्टी आहेत ना, त्या तुला स्वतःलाही माहिती आहे की तू कशी आहेस आणि तू काय केलं आहेस आणि तुझी भाषा कशी आहे. तर लोकांना बोलताना ना 10 वेळा विचार कर. जरी तू असं दाखवत असलीस ना मावसाड की मी नाही त्यातली आणि कडी लावा आतली, तरी पण तुझे रिअल रूप, तू कसं बोलू शकतेस, तू काय बोलतेस, तू काय करायला लावतेस लोकांना, काय आयडियाज देते, त्याचे इनफ प्रूफ माझ्याकडे आहेत. आणि वेळ आली ना की सगळी गाडी वाजणार. प्रत्येक वेळेला मला ती वाजवावीशी वाटतात, ती रेकॉर्डिंग वाजवावीशी वाटते, पण मी नाही वाजवत. कारण का मला असं वाटतं की तुझ्यासारखी जी माणसं असतात ना, त्यांचे कांड म्हणजे हे काहीच नाही आहे, हे तू खूप लो लेवलचे कांड करतेस. पण तुझ्या अंगात इतकी डांग खुजले की तू काय ना काहीतरी मोठी खुजली करशीलच. आणि जेव्हा मला खूप 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 गरज असेल तेव्हा मी तुझा चेहरा लोकांसमोर आणेन, रिअलवाला, जो तुझावाला आहे ना तो. कसं ना घोडे लावायचे आणि फोटो कसे व्हायरल करायचे आणि कसं करायचं तिचं पण दाखवा, तिचं पण हे करा. पोचवतेस ना ते कांड सगळे काढेन मी बाहेर, समजली ना. मग त्याच्यावरून आम्ही काय ठरवायचं की तुझं अपब्रिंगिंग कसं आहे. कोण म्हणजे अशा ह्याच्यामध्ये होते का, तुझ्या सराउंडिंगमधले माणसं अशी कामं करतात का, स्त्रियांचे फोटो वगैरे व्हायरल करायचे, त्यांचे प्रायव्हेट गोष्टी लोकांना सांगण्याच्या धमक्या द्यायच्या आणि त्यांना ब्लॅकमेल करायचं, हे असं सराउंडिंग आहे का. तुझ्या भाषेवरनं, तुझ्या विचारांवरनं तर अगदी तेच वाटते. तर आम्ही जे आहोत ना ते स्पष्ट आहोत. आणि आम्ही जरी आमची बोलण्याची पद्धत थोडीशी तुझ्यासारखी, असं तुला जे वाटतं की एकदम संस्कारी, तर ते तशी नसली तरी पण बोलण्याने संस्कार फक्त ठरत नाहीत. ठीक आहे ना. जे आपण स्वतः इंटरनली जे करतो ना, ते मनाला जे माहिती आहे ना, त्याच्यावरून आपले किती काय संस्कार आहेत ते प्रत्येक माणसाला माहिती असतं. तर ते तू स्वतः पडताळून बघ आणि नंतर ह्याच्या पुढे ह्या मुद्द्यावर बोलताना 10 वेळा विचार कर. इतकंच मला तुला सांगायचं आहे. बाकी तू समजदारच आहेस ना तू. किती गो बाई तू हुशार, किती गो बाई तू हुशार. नाही तर चिटाईचे संस्कार निघायला वेळ नाही लागणार बाबा. चिटाई पण विचारात पडेल, अरे बापरे हे कधी झालं, हे असे संस्कार झाले का माझ्या मुलीवर. नको ग नको. ते वडिलांना तर म्हणजे वेडच लागलं, बिचारे सदम्यातच गेले. चिटाई आहे ना व्यवस्थित तर राहू दे तिला, नको तिला असे धक्के देऊस, नको तिचे संस्कार काढायला लावूस. ओके ठीक आहे. आम्हाला वाटतं मावसाडला आज कळून जाईल आणि समजलंच असेल तिला तर माहितीच आहे, फक्त कधी कधी रियालिटी चेक द्यावा लागतो त्याच्यामुळे. तर शब्दाचा मार वगैरे टायटल तर मस्त होतं मावसाड, पण खरा शब्दाचा मार काय असतो ते तुला आज कळेल. नक्की ऐक. सो एनिवेज मंडळी, याच नोटवर आजचं पॉडकास्ट इथेच थांबते. आय होप तुम्हाला आवडलं असेल. भेटू आपण उद्याच्या पॉडकास्टमध्ये नवीन विषयासोबत. तोपर्यंत खा प्या मस्त राहा आणि स्वस्त राहा. टेक केअर. बाय. मसलामा.